नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 34 आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण शिकणार आहोत कन्व्हर्सेशन. तर कन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर कन्व्हर्सेशनचा अर्थ होतो संभाषण. आता एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा एक व्यक्ती अनेक व्यक्तीसोबत जे काही बोलतो त्याला आपण म्हणू शकतो संभाषण. ठीक आहे, तर या ॲक्टिव्हिटीचे लर्निंग आउटकम सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया. बघा, लर्निंग आउटकममध्ये काय दिलेलं आहे, इंगेज इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश. ठीक आहे, आता हे जे संभाषण आहे ते इंग्लिशमधून जे आहे संभाषणमध्ये इंगेज व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला सहभागी व्हायचं आहे विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन. आता कोणाशी हे कन्व्हर्सेशन असायला हवं, तर वेगवेगळे जे प्रोफेशन आहे, वेगवेगळ्या व्यवसायिकला बिलॉंग करणारे लोक आहेत त्यांच्याशी आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्सेशन करायचं आहे युझिंग ॲप्रोप्रिएट वोकॅबलरी. आणि योग्य अशी वोकॅबलरी, योग्य अशा शब्दसंग्रहाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या प्रोफेशनलसोबत कन्व्हर्सेशन करायचं आहे. हे आहे आपल्या या आजच्या ॲक्टिव्हिटीचं लर्निंग आउटकम. चला तर जाणून घेऊया इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट इथे काय दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर, एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल वर्ड, म्हणजे जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती विद्यार्थ्यांना साध्या शब्दामध्ये एक्सप्लेन करायची आहे. इनकरेज द लर्नर टू फ्रेम द सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त म्हणजे आपल्याला काय द्यायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे की त्यांनी छोटे छोटे आणि साध्या भाषेतले प्रश्न तयार करावे. क्रिएट द सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक दिस ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल. आणि ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी जे ॲटमॉस्फिअर तयार करण्याची गरज आहे ते तयार करायचं आहे. अँड मेक द लर्नर अवेअर टू यूज द प्रॉपर वोकॅबलरी. आणि शब्दसंग्रह जो आहे, वोकॅबलरी जे आहे त्याचा प्रॉपर यूज करण्यासाठी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना अवेअर करायचं आहे. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. नाव वी विल सी द इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी असलेलं आपण इन्स्ट्रक्शन पाहूया. विद्यार्थ्यांसाठी इथे इन्स्ट्रक्शन दिलं आहे, फ्रेम द क्वेश्चन अकॉर्डिंग टू द गिवन सब्जेक्ट ऑर सिच्युएशन. जी परिस्थिती किंवा विषय दिलेला आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, फ्रेम क्वेश्चन म्हणजे प्रश्न जे आहे ते तयार करायचे आहे. यूज प्रॉपर वोकॅबलरी, आपल्याला प्रॉपर वोकॅबलरीचा वापर करायचा आहे. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन, म्हणजे प्रश्न जे आहे त्याचा आपल्याला एक सिक्वेन्स जो आहे, क्रम जो आहे, क्रमबद्ध आपले प्रश्न असायला हवे. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली, म्हणजे इंटरव्ह्यूची सुरुवात आणि शेवट जो आहे तो योग्य पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट जे आहे ते इथे बघितलेले आहे. आता आपण बघूया लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. वन ऑफ युअर स्कूलमेट हॅज गॉट, म्हणजे तुमचा जो शाळेतील एक जो मित्र आहे त्याला मिळालेला आहे द स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड, म्हणजे त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. फ्रेम 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन दॅट यू वूड आस्क व्हेन यू इंटरव्ह्यू हिम. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचं जे इंटरव्ह्यू आहे, मुलाखत आहे ती घ्याल, तेव्हा तुम्ही त्याला विचारण्यासाठी 8 ते 10 काय करायचं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करायचे आहे. हिम ऑर हर ॲट द स्कूल असेंब्ली. ठीक आहे, शाळेची जेव्हा असेंब्ली असेल तेव्हा त्याला विचारण्यासाठीचे 8 ते 10 प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, तयार करायचे आहे. इनकरेज द लर्नर टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन विथ द पेअर ऑफ हिज ऑर हर एज. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे हे जे कन्व्हर्सेशन आहे डेव्हलप करण्यासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी इन्करेज करायचं आहे. आता इथे क्वेश्चन जे आहे त्याचे काही एक्झाम्पल दिले आपण ते बघूया. हाऊ इज युअर फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड, म्हणजे तुला कसं वाटतंय हा अवॉर्ड मिळाल्यानंतर, हा पहिला प्रश्न आहे. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन, म्हणजे तुझी जी आहे प्रेरणा काय आहे. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन इथे दिलेला आहे, हू हेल्प यू टू अचीव दिस अवॉर्ड, म्हणजे हा अवॉर्ड मिळवण्यासाठी कोणी तुला मदत केली. व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस टू प्रिपेअर युअर सेल्फ, आणि सगळी तयारी करताना किंवा करत असताना तुला काय काय चॅलेंजेस जे आहे, आव्हानं जे आहे ते फेस केले. व्हॉट क्वालिटीज दॅट अँड अवॉर्ड विनिंग स्टुडंट शुड हॅव, म्हणजे एखादे अवॉर्ड विनिंग विद्यार्थ्यामध्ये काय क्वालिटीज असायला हव्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, व्हॉट शुड स्टुडंट हॅव टू डू टू अचीव दिस अवॉर्ड, म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायला हवं हा अवॉर्ड मिळवण्यासाठी. कॅन यू शेअर सम अचिव्हमेंट, म्हणजे तुला जे अचिव्हमेंट झालेलं आहे त्याबद्दल तू काही बोलू इच्छितो का. व्हॉट इज युअर ॲडवाईस टू न्यू स्टुडंट, नवीन विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील. अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन, आणि तुझे भविष्यातील जे आहे योजना काय आहे, प्लॅन काय आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला इथे काही क्वेश्चन दिले आहे, 9 क्वेश्चन दिलेले आहे की एखादे अवॉर्ड विनिंग व्यक्तीचा जर आपण इंटरव्ह्यू घेत आहे तर त्याला आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारू. बघा, इलिसिट द प्रॉपर रिस्पॉन्स फ्रॉम द
पेअर. आता हे झालं की आपण प्रश्न विचारणार, आता याची उत्तरे कशा प्रकारे मिळतील तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला त्या संदर्भात एक आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये याची उत्तरे दिली आहेत ती आपण पाहूया. बघा उत्तरामध्ये काय दिलेलं आहे, हाऊ इज युअर फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड. हा आपला पहिला प्रश्न होता. तर याला उत्तर काय दिलं आहे, फिलिंग ग्रेट अँड सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे खूप छान आणि समाधान असं मला वाटतं आहे. व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन, म्हणजे तुझं जी प्रेरणा आहे ती काय होती. लास्ट इयर बेस्ट स्टुडंट इन्स्पायर मी अ लॉट, म्हणजे मागल्या वर्षीचा जो बेस्ट स्टुडंट होता त्याने मला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. हू हेल्प यू टू अचीव दिस अवॉर्ड, म्हणजे तुला हा अवॉर्ड मिळवण्यात कोणी मदत केली. माय पॅरेंट्स अँड टीचर हेल्प मी अ लॉट, म्हणजे माझे पालक आणि शिक्षक यांनी मला खूप मदत केली. तर बघा इथे आपल्याला वर जे प्रश्न विचारलेले होते त्याचे कशा प्रकारचे उत्तरं असू शकतात याचा सुद्धा आपल्याला इथे डेमो दिलेला आहे. बघा, इन दिस वे द लर्नर ट्राईज टू डेव्हलप द कन्व्हर्सेशन विथ प्रॉपर वोकॅबलरी विथ प्रॉपर क्वेश्चन विथ अ पेअर. तर अशा प्रकारे आता इथे पेअर म्हणजे कुठली, तर एक प्रश्न विचारणारा आणि एक उत्तर देणारा. आता ही अशी दोन व्यक्तींची आपण पेअर म्हणू शकतो. तर आता इथे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की इंटरव्ह्यूअर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा आहे, ठीक आहे, आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो इंटरव्ह्यू देणारा, ठीक आहे, इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यूअर. तर अशा दोघांचा कन्व्हर्सेशन देखील आपण इथे आपण म्हणू शकतो, त्यांची सुद्धा पेअर आपण इथे म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण जे आपल्याला एक उदाहरण दिलं होतं की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याला कशा प्रकारे रिप्लाय आपल्याला मिळू शकतात, तर हे आपण उदाहरण बघितलं. आता आपण बघूया की प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सांगितलं आहे बघा, सेम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, टेल द लर्नर टू कन्वर्स विथ हीज ऑर हर पेअर ऑन डिफरंट टॉपिक. म्हणजे आपल्याला काय करायचं, पेअर बनवायच्या विद्यार्थ्यांच्या आणि वेगवेगळ्या टॉपिकवर काय करायचं, त्यांना कन्व्हर्सेशन करायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, एन्करेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यू. आता विद्यार्थी जे आहेत त्यांना आपल्याला जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घेण्यासाठी एन्करेज करायचं आहे, प्रोत्साहित करायचं आहे. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर वोकॅबलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, आणि सिच्युएशन ॲज पर सिच्युएशन एक प्रॉपर वोकॅबलरी जे आहे त्याचा यूज करायला सांगायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला नाही, तर आपल्याला काही गाईडलाईन दिलं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. आता बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. सी द क्वेश्चन, टेक इंटरव्ह्यू ऑफ द बेस्ट टीचर हू हॅज गॉट ॲन आयडियल टीचर अवॉर्ड रिसेंटली, ठीक आहे. रिसेंटली म्हणजे हल्ली, म्हणजे जवळ नजीकच्या काळामध्ये. टेक इंटरव्ह्यू ऑफ, आता आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कोणाचा, द बेस्ट टीचर, ठीक आहे. आपण म्हणू शकतो की अतिशय उत्तम अशा ज्या बेस्ट टीचर आहेत त्यांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हू हॅज गॉट, ज्यांना आता मिळालेला आहे ॲन आयडियल टीचर अवॉर्ड, ठीक आहे. तर आपल्याला अशा व्यक्तीचा, अशा शिक्षकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, अशा शिक्षिकेचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ज्यांना आयडियल टीचर अवॉर्ड रिसेंटली म्हणजे हल्लीच मिळालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अशा टीचर्सचा इंटरव्ह्यू घेण्यासाठीचे प्रश्न आणि त्यांचे काय रिप्लाय राहतील, तर अशा एकंदरीत आपल्याला पेअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या इंटरव्ह्यूचं उत्तर बघायचं आहे. तर नेहमीप्रमाणे उत्तर मी तुमच्यासाठी तयारच केलेलं आहे. तर जाणून घेऊया या जी आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ॲक्टिव्हिटीचा आन्सर. इंटरव्ह्यू ऑफ द बेस्ट टीचर हू हॅज गॉट आयडियल टीचर अवॉर्ड. आता आपण इंटरव्ह्यू बघूया अशा व्यक्तीचा ज्यांना आयडियल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे, ठीक आहे. तर इथे दोन पेअर आहे, एक आहे इंटरव्ह्यूअर अँड सेकंड आहे टीचर. आता इंटरव्ह्यूअर म्हणजे काय, तर मुलाखत घेणारा, आणि टीचर राहील आपल्या इंटरव्ह्यू, ठीक आहे. तर आपण टीचरच्या इंटरव्ह्यूच्या ऐवजी इथे टीचर असं लिहिलं आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, इंटरव्ह्यूनी विचारलेला, हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन मॅम ऑन युअर आयडियल टीचर अवॉर्ड, म्हणजे तुम्हाला मिळालं जो अवॉर्ड आहे त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमचं मनापासून अभिनंदन. व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन ऑन रिसिव्हिंग सच अ कोवेटेड अवॉर्ड. तर अशा प्रकारचा जो आहे अवॉर्ड मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती. आता इथे आपल्याला जे आहे इंटरव्ह्यूने हा प्रश्न विचारला आहे आणि त्याला उत्तर देत आहे टीचर ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे. तर त्या उत्तर देतात बघा, आय फेल्ट हॅपी, प्राऊड, ग्रेटफुल अँड प्रिव्हिलेज. मला अतिशय जास्त आनंद झाला, जे आहे कृतज्ञता वाटली, तसेच मला खूप गर्व पण फील झाला, प्राऊडसुद्धा फील झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता या उत्तरावर इंटरव्ह्यू जो आहे तो पुढला प्रश्न विचारत आहे. इंटरव्ह्यूचा पुढला प्रश्न आहे बघा, वेन अँड वेअर वॉज द अवॉर्ड सेरेमनी हेल्ड, म्हणजे कुठे आणि केव्हा अवॉर्ड सेरेमनी जो आहे तो प्रोग्राम झाला. प्लीज गिव्ह अस सम डिटेल, म्हणजे आम्हाला थोडी काय करा, डिटेल द्या किंवा विस्तृतपणे माहिती सांगा. आता टीचर यावर काय रिप्लाय देतात बघा, इट वॉज हेल्ड ऑन 5 सप्टेंबर, म्हणजे 5 सप्टेंबरला तो कार्यक्रम झाला ॲट इंडिया इंटरनॅशनल सेंटर न्यू दिल्ली, ठीक आहे. तर इंडिया इंटरनॅशनल सेंटर न्यू दिल्ली इथे हा समारंभ झाला. अँड वॉज अटेंडेड बाय डिग्निटरीज, आणि
खूप अशा पाहुण्या जे मोठे डिग्निटरीज होते, मान्यवर होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बाय इंटरव्ह्यूअर कॅन यू गिव्ह अस अ ब्रीफ बॅकग्राऊंड ऑफ युअर टीचिंग करिअर. म्हणजे तुमचं जे टीचिंग करिअर आहे त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देऊ शकता का. आता टीचर, आय एम फ्रॉम अमरावती अँड हॅव डन माय एम ए बी एड इन इंग्लिश. तर ते त्यांचं क्वालिफिकेशन सांगत आहे की ते अमरावतीला बिलॉंग करतात, अमरावतीतून आहे आणि अमरावती या शहरात राहतात आणि त्यांचं एम ए बी एड इंग्लिशमध्ये झालेलं आहे. आय स्टार्टेड टीचिंग इन 2001 ॲट गोल्डन किड्स इंग्लिश स्कूल अमरावती. तर अमरावती येथील गोल्डन किड्स इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी त्यांच्या जे शिक्षकी पेशा आहे किंवा टीचिंग करिअरची सुरुवात केली. आय जॉईन भवन्स विद्याश्रम इन 2017. आता भवन्स विद्याश्रम नावाची शाळा त्यांनी 2017ला जॉईन केली अँड वॉज अपॉइंटेड व्हाईस प्रिन्सिपल इन 2019. आणि त्यांना 2019मध्ये व्हाईस प्रिन्सिपल या पोस्टसाठी अपॉइंट केला गेला. ओके, तर हे होतं थोडक्यात त्यांचं टीचिंग करिअरबद्दलची माहिती. नेक्स्ट इंटरव्ह्यूवर बघा काय विचारतात. नाव दॅट यू हॅव रीच द पीक ऑफ युअर करिअर. म्हणजे तुम्ही तुमचं जे करिअर आहे त्याच्या शिखरावर आहात. हॅव यू सेट युअर सेल्फ एनी अदर गोल फॉर द फ्युचर. तुम्ही तुमच्यासाठी काही अदर गोल सेट केलेला आहे का. त्याचा आन्सर काय देतात बघा. टीचर, यू डोंट एक्झॅक्टली वर्क फॉर ॲन अवॉर्ड. म्हणजे तुम्ही कुठल्या अवॉर्डसाठी काम करायला नको. इट जस्ट कम. म्हणजे ते काय होतं, आपोआप येतं. बट यू मस्ट डू युअर ड्युटी. पण तुम्ही मात्र तुमचं काम जे आहे ते कंटिन्यू करायला पाहिजे. नेक्स्ट बघा इंटरव्ह्यूचा प्रश्न. इंटरव्ह्यूवर क्वेश्चन बाय इंटरव्ह्यूवर, यू आर ॲन इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे तुम्ही आमच्या सगळ्यांसाठीच एक प्रेरणा आहात. प्लीज टेल अस हू ऑर वॉट इन्स्पायर यू इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे तुम्ही तर आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहात, पण तुमच्यासाठी इन्स्पिरेशन कोण किंवा काय आहे ते आम्हाला सांगा. टीचर बघा काय रिप्लाय देतात त्याला. टीचर, वेल मिस्टर भांगे सर इन्स्पायर मी टू गिव्ह माय बेस्ट ॲज डू मेनी मोटिवेशन क्वालिटीज इन टीचर अँड स्टुडंट्स लाईक. इथे बघा स्टुडंटमध्ये एस डबल झालं आहे, इथे स्टुडंट अलाईक पाहिजे. तर मिसेस भांगे सर जे आहेत त्यांनी मला नेहमी इन्स्पिरेशन दिली. माझ्यातलं जे काही बेस्ट आहे ते नेहमी देण्यासाठी, नेहमी मला मोटिवेट केलं. तर विद्यार्थी आणि शिक्षकांमधल्या ज्या क्वालिटीज असतात त्या डेव्हलप करण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा बाय इंटरव्ह्यूअरनी इथे प्रश्न विचारलेला आहे बघा. व्हॉट मॅसेज वुड यू लाईक टू शेअर विथ अस ॲट दिस मोमेंट. म्हणजे या क्षणाला तुम्ही आमच्यासोबत काय मेसेज, काय संदेश आम्हाला देऊ इच्छिता. टीचर म्हणतात बघा, टीचरचा काय रिप्लाय आहे याला. येस, दिस इज फॉर ऑल ऑफ यू. हो, हे सगळं तुमच्यासाठी आहे. डू युअर बेस्ट, डोंट फॉल बॅक अँड एक्सक्युजेस. म्हणजे नेहमी तुमचं जे आहे तुमच्यातलं बेस्ट नेहमी देत चला. डोंट फॉल बॅक अँड एक्सक्युजेस म्हणजे कारणं देऊ नका. म्हणजे कुठल्या याचा बहाणा करू नका किंवा कारणं देऊ नका. लिव्ह एव्हरी सेकंड टू द फुलेस्ट. म्हणजे प्रत्येक क्षण जो आहे तो भरभरून जगा. अँड हॅव नो रिग्रेट्स. थँक्यू. आणि आयुष्यातून काय करा तुम्ही, बऱ्याच जणांना सवय असते काहीतरी दुःख किंवा नेहमी कंप्लेंट करण्याचं. तर असं न करता आयुष्यातला प्रत्येक क्षण जो आहे तो तुम्ही काय करायला पाहिजे, भरभरून जगायला पाहिजे. थँक्यू. आणि अशा प्रकारे आपला हा जो इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन इथे संपतो आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं, आपल्याला बेस्ट टीचर जे आहे त्यांचं आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं होतं. तर तुम्हाला मी इथे इंटरव्ह्यू काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, काय प्रश्न आपण या इंटरव्ह्यूमध्ये विचारायला हवे, काय उत्तर, तर तुम्हाला एक संपूर्ण उत्तर मी इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला हे काय करायचं, उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता आपण वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली पुढील ॲक्टिव्हिटी आहे बघा इव्हॅल्युएशन. ठीक आहे, आफ्टर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी आपण बघूया. आज द लर्नर टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स. म्हणजे वेगवेगळ्या व्यावसायिक जे आहे, वेगवेगळ्या व्यवसायाला बिलॉंग करणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबतचे कन्व्हर्सेशन आपल्याला काय करायचे, इथे डेव्हलप करायचे आहे. इथे विशेष असा आपल्याला कुठलाही प्रश्न दिलेला नाही. तर पण मी तुम्हाला काही उदाहरणं जे आहे ते सांगते आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये माहितीस्तव तुम्ही लिहू शकता किंवा लिहिले नाही तरीही चालेल. पण इथे सांगितलेलं आहे की डिफरंट प्रोफेशनल जे आहे त्यांच्यासोबतचे तुम्हाला कन्व्हर्सेशन लिहायचे आहे. तर मी तुम्हाला उदाहरण देते आणि तुम्ही ते लिहूसुद्धा शकता. त्यापूर्वी जाणून घेऊया की दीक्षा व्हिडिओ आणि माय टेकअवेमध्ये इथे काय सांगितलं आहे बघा. टुडे आय लर्न. ठीक आहे, युजिंग प्रॉपर वोकॅबलरी इन कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणामध्ये प्रॉपर वोकॅबलरी यूज करणे. हाऊ टू स्टार्ट कन्व्हर्सेशन प्रॉपरली म्हणजे जे संभाषण आहे ते योग्य पद्धतीने कसे सुरू करावे. फ्रेमिंग सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन, छोटे छोटे आणि साधे सरळ प्रश्न कसे फ्रेम करायचे. हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ कन्व्हर्सेशन म्हणजे कन्व्हर्सेशनचा सिक्वेन्स जो आहे तो प्रॉपर कसा ठेवायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा हे होते आपल्या आजची जी ॲक्टिव्हिटी आहे त्यातील माय टेकअवे किंवा टुडे आय लर्न.
ठीक आहे. तर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपली जी ॲक्टिव्हिटी आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी, ज्यामध्ये आपल्याला कुठलाही प्रश्न दिलेला नाही, पण मी तुम्हाला उदाहरणादाखल एक जे आहे तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करते, ते आपण बघूया. तर आपल्याला सांगितलं होतं बघा की डिफरंट सिच्युएशनमध्ये डिफरंट प्रोफेशनल जे आहे त्यांचे कन्व्हर्सेशनचे आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे होते. तर इथे मी एक एक्झाम्पल तुम्हाला शेअर करते बघा. सिच्युएशन बघा काय आहे. इफ अ कस्टमर वॉक इन टू युअर स्टोअर, म्हणजे एखादी ग्राहक जे आहे ते तुमच्या दुकानात आलं. गेट इन टू युअर प्रोॲक्टिव्ह मोड इन्स्टंटली, म्हणजे अचानक ते तुमच्या दुकानात आलं तर तुम्ही त्यांच्यासोबत काय रिॲक्ट कराल किंवा कशा प्रकारचं कन्व्हर्सेशन तुम्ही कराल. ठीक आहे. तर आता एक एक्झाम्पल आपण बघूया. रिटेलर म्हणजे आपण म्हणू शकतो शॉपकीपर. गुड इव्हनिंग मॅम, हाऊ मे आय असिस्ट यू. म्हणजे आता ही एक बोलण्याची पद्धत आहे किंवा कन्व्हर्सेशन स्टार्ट करण्याची पद्धत आहे. गुड इव्हनिंग मॅम, हाऊ मे आय असिस्ट यू, म्हणजे मी तुम्हाला कशा प्रकारची मदत करू शकतो. आता इथे किम जो आहे हा एक कस्टमर आहे. गुड इव्हनिंग, नो नथिंग रिअली, नाही खरंच काही नाही. आय एम जस्ट लुकिंग ॲट द कलेक्शन यू हॅव, म्हणजे मी तुमच्याकडे जे कलेक्शन आहे, तुमच्याकडे जे संग्रह आहे तो बघत आहे. नेक्स्ट बघा. रिटेलर, शो मॅम, टेक युअर टाईम. ठीक आहे मॅम, तुम्ही तुमचा वेळ घ्या. इफ यू हॅव एनी क्वेरीज आय एम अवेलेबल ॲट द काउंटर इटसेल्फ, पण तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, काही विचारायचं असेल तर मी काउंटरला आहे. किम, वेल, किम काय रिप्लाय देतो बघा. वेल, शुअर, थँक्यू, आणि तो काय म्हणतो, हो नक्कीच आणि थँक्यू. तर अशा प्रकारे एक शॉर्ट कन्व्हर्सेशनचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलं आहे की एक दुकानामध्ये जर एखादी गिराईक आलं असेल, एखादे ग्राहक आला असेल तर त्यांच्यामध्ये एक छोटंसं कन्व्हर्सेशन काय होऊ शकतं. ठीक आहे. तर आपण परत एखादी अजून एक उदाहरण पाहूया. हे आपलं एक पहिलं उदाहरण होतं. आता आणखी मी तुम्हाला एक उदाहरण अजून शेअर करते. बघा, हे आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. कन्व्हर्सेशन एक्झाम्पल. सिच्युएशन काय दिले आहे बघा. द कन्व्हर्सेशन इज बिंग हेल्ड बिटवीन द सेल्फ एम्प्लॉईड गार्मेंट डिझायनर अँड अ क्लायंट. तर गार्मेंट डिझायनर म्हणजे कपड्याचे जे डिझायनर आहेत त्यांच्यामधील आणि क्लायंट म्हणजे त्यांचं जे कस्टमर आहे त्यांच्यामधील हा एक संवाद आहे. तर संवाद काय आपण ते बघूया. रिसेप्शनिस्ट. ठीक आहे. तर आपण म्हणू की एखादी शॉप आहे आणि तिथे जे रिसेप्शनिस्ट आहे त्या इथे बोलत आहेत बघा. गुड आफ्टरनून, दिस इज रेक्स डिझायनर स्टोअर, हाऊ मे आय हेल्प यू. हे जे आहेत रेक्सचे डिझायनर स्टोअर आहे आणि मी तुम्हाला काय मदत करू शकते. आता कॅरोल, हे काय आहे, ग्राहक आहे किंवा कस्टमर आहे आपण म्हणू. हाय, आय एम कॅरोल, आय वॉन्टेड टू गेट अ कस्टम मेड आउटफिट स्टिच, कुड आय प्लीज स्पीक टू रेक्स. ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, एक आउटफिट म्हणजे माझ्यासाठी कपडे शिवून घ्यायचे आहे, तर मला रेक्ससोबत बोलता येईल का. नेक्स्ट बघा. रिसेप्शनिस्ट जी आहे ती काय रिप्लाय देते. शो मॅम, जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेकंड ऑर टू. ठीक आहे मॅडम, फक्त 1-2 मिनटासाठी तुम्ही वाट बघा. आणि कॅरोल तिथे म्हणते ओके शुअर. ठीक आहे. आणि कॅरोल तिथे रिप्लाय देते की ठीक आहे मी थांबते. तर अशा प्रकारचे एक आपण शॉर्ट कन्व्हर्सेशन बघितलं आहे. तर मी इथे तुम्हाला एकंदरीत 2 कन्व्हर्सेशनचे एक्झाम्पल दिले आहे. तुम्ही 2पैकी कुठलंही एक लिहू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली आजची जी ॲक्टिव्हिटी होती ती इथे संपते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.